आता पुढे पेज नंबर 47 वर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट आहे, फोर्थ चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आपल्याला त्या ठिकाणी विद्युत जे आहे तर त्या विद्युतीचे असलेले काही परिणाम जे आहेत ते परिणाम आपल्याला पाहिजेत. याच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट. पहिल्यांदाच आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही विद्युत परिपथ जो आहे तर त्या विद्युत परिपथामध्ये ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं असणारं ते काही स्थानांतरण जे आहे तर ते स्थानांतर कसं होतंय तर तो कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आपलं सांगितलं की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. जी उष्णता जी आहे तर त्या म्हणजे विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा पाठवल्यानंतर असणारा तो काही हिटिंग इफेक्ट जो आहे तर ते हिटिंग इफेक्ट त्या ठिकाणी कसा होतो. आणि थर्ड आपल्याला दिलेली की मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा पाठवल्यानंतर त्या ठिकाणी असणारे ते काही चुंबकीय अशा प्रकारचे असणारे काही परिणाम जे आहेत ते परिणाम त्या ठिकाणी कसे होतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यामध्ये मागचं आपल्याला काही आठवायला सांगितलं. कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे की हाऊ डू वी डिसाइड दॅट ए गिव्हन मटेरियल इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर इज अन इन्सुलेटर. 9वीला आपण तिकडे पाहिलेलं आहे की एखादा असणारा जो काही वाहक जो आहे किंवा एखादा असणारा जो काही पदार्थ जो आहे तो पदार्थ त्या ठिकाणी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा इन्सुलेटर त्या ठिकाणी कधी असतो काय सांगता येईल. आपल्याला सायंटिफिक व्याख्या 9वीला आपण पाहिलेली पण 9वीचं आपल्याला काहीच आठवत नाही. ए मटेरियल विच हॅज लो मटेरियल which has low electrical resistance. असं आपलं त्यामध्ये लो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. याला म्हणणार आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल कंडक्टर. म्हणजे असा पदार्थ की ज्याचं त्या ठिकाणी विद्युत असणारा रोध जो आहे तो विद्युत रोध कसा असेल कमी असेल तर त्याला म्हणतात आपण त्या ठिकाणी कंडक्टर. याच्या उलट आपल्याला इन्सुलेटर आहे. तर इन्सुलेटरच्या वापरून समजेल आपल्याला मटेरियल विच हॅज हाय इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स is called insulator. त्याला आपण त्या ठिकाणी दुर्वाहक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी म्हणतात. 9वीला आपण पाहिलेले, आठवत नसेल तर पुन्हा 9वीचं पुस्तक त्याच्यामध्ये दिले. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की आयर्न इज ए कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. लोखंड जे आहे तर त्या लोखंडामधून आपल्याला माहिती की विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी वाहिली जाते. But when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? परंतु आपल्या त्या ठिकाणी लक्षात येताना असते की लोखंड जो आहे तर तो लोखंड आपल्याला माहिती की इलेक्ट्रिक जो आहे तर त्या इलेक्ट्रिकचं त्या ठिकाणी काय आहे कंडक्टर आहे. असा लोखंडाचा असणारा काही जमिनीवर पडलेला काही तुकडा जो आहे तो तुकडा काही केला आपण पिकअप केला. पिकअप केल्यानंतर आपल्याला पुढे सांगितलेले की आय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक. आपल्याला इलेक्ट्रिक शॉक जो आहे तो इलेक्ट्रिक शॉक त्या ठिकाणी लागत नाही. का लागत नाही. आपल्याला साधं कारण त्या ठिकाणी सांगता येईल की व्हेन वी पिकअप अँड इलेक्ट्रिक पीस रेस्टिंग ऑन द ग्राउंड we don't get electric shock because this piece does not contain any electric charge. त्याच्यामध्ये कोणता प्रभार असतो का नाही आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी शॉक जो आहे तो शॉक आपल्याला त्या ठिकाणी बसत नाही. त्याच्यानंतर पुढे पहा की वी हॅव लर्न इन द अर्लियर स्टँडर्ड अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. मागच्या इयत्ता जे आहे तर त्या मागच्या इयत्तेमध्ये आपण स्थैतिक विद्युत जे आहे तर ते स्थैतिक विद्युत पाहिजे. स्थैतिक विद्युत कशाला म्हणतो. इथं म्हटलंय की वी हॅव लर्न इन द अर्लियर स्टँडर्ड अबाउट स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज मीन बाय स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. काहीच तपास चाललं पण जाईल. The electricity which can be produced
if the object are rubbed or there is the friction between two objects, then we get static electricity. उदाहरणार्थ कांगवा आहे, डोक्यावर घासला काय होता दिसतंय, कागदाला त्या ठिकाणी कागदाची कपटी चिरतात, म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शन होताना दिसतंय, घर्षण होताना दिसतंय आणि त्याच्यामधून आपल्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. आपण त्या ठिकाणी मागे पाहिले. आता पुढे we perform various experiment regarding negatively and positively charged objects. आणि असं करून धनप्रभार किंवा काचेचा कांडा काय केलं, काचेचा दांडा त्या ठिकाणी उनी वस्त्र जे आहे तर त्या उनी वस्त्रावर घातल्यानंतर आपल्याला लक्षात येत नसते की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारचे असतात ते काही चार्ज जे आहे तर ते चार्ज त्या ठिकाणी काय असतात त्या ऑब्जेक्टवर त्या ठिकाणी तयार होतात. द रिझन बिहाइंड the object become positively and negatively charged is the transfers of negatively charged particles from the one object to the other object. त्याचे काय असणार ते काय ऑब्जेक्ट जे आहे तर ते धनप्रभारित होतात किंवा ऋणप्रभारित. आता एक काय होता नसतोय, जो आपण ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट काय करतोय तर त्या ठिकाणी रब करतो, घासतो, तर त्या ऑब्जेक्टवर असणारा तो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार काय होता नसतोय, दुसरा असणारा तो काय ऑब्जेक्ट जो आहे तर त्या दुसऱ्या ऑब्जेक्टवर त्या ठिकाणी ट्रान्सफर होताना दिसतो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की चार्ज जे आहे तर ते चार्ज करताना असतात एका ऑब्जेक्ट करून दुसऱ्या ऑब्जेक्ट त्या ठिकाणी जाताना दिसतात. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव ऑल्सो स्टडीड अबाउट द इलेक्ट्रिक करंट. 9वीलाच आपण त्या ठिकाणी असणारी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू ए कंडक्टिंग वायर अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू ए रेजिस्टर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटार अँड जनरेटर. या प्रकरणामध्ये आपण सर्वसाधारणपणे असणारा जो काही वाहक जो आहे कंडक्टिंग वायर, वाहक अशा प्रकारचे असणार काही तार जे आहे तर त्या तारेमधून जाणारी विद्युत धारा, त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू ए रेजिस्टर. आता रेजिस्टर जे आहे रोध जे आहे तर त्या रोधामधून जाणारी जी काही विद्युत धारा, त्याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला म्हटलेले विद्युत चुंबकीय प्रवर्तन, म्हणजे करंट जर पास जर केला तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम जे आहे तर ते मॅग्नेटिझम त्याच्यामध्ये प्रोड्यूस होताना दिसतं, त्याला म्हटलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याच्यानंतर पुढे आपल्याला मोटार जे आहे शेवटी आपल्याला असणारी काही एसी मोटार, डीसी मोटार, एसी जनरेटर, डीसी जनरेटर, त्याचं असणारी काही वर्किंग, त्याचं असणारी काही फंक्शनिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी असणारी काही इलेक्ट्रिक मोटर असेल, जनरेटर असेल तर याच्यामधून पास केल्यानंतर नेमकं काय होतं दिसतं हे आपल्याला या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी पाहिजे. आता काही चित्र जे आहे तर ती चित्र पेज नंबर 47 वर त्या ठिकाणी दिलेले ऑब्झर्व अँड डिस्कस आपल्याला त्या ठिकाणी करायचे. पहा, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर. पहिले याच प्रश्नाचं उत्तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. काय काय दिसतंय तुम्हाला पेज नंबर 47 वर. टीव्ही दिसते. बरं, पुढे एक एक पहा. पहिलं दिसतंय तर ते आहे लॅम्प. लॅम्पच्या शेजारी टीव्ही आहे. टीव्हीच्या शेजारी पुढच्या बाजूला त्या ठिकाणी कॉम्प्युटर आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटरच्या पुढच्या टेबलवर आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फॅन आहे आणि शेवटी काय दाखवलंय इलेक्ट्रिक बेल आहे. बरोबर. पुढे आता विच इफेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. आता लॅम्प मध्ये काय होता नसते इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू लाईट एनर्जी. टीव्ही मध्ये काय होता नसते इलेक्ट्रिक एनर्जी सप्लाय केली काय होता नसते काय काय दिसतंय आपल्याला आवाज येताना दिसतो. चित्र जे आहे तर ते चित्र साऊंड त्या ठिकाणी तयार होताना दिसतोय. कॉम्प्युटरमध्ये सुद्धा सेम त्या ठिकाणी होताना दिसते. किंवा असणारे काही इलेक्ट्रिक फॅन म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला इलेक्ट्रिक करंट जो आहे तर त्या इलेक्ट्रिक करंटचा वापर करून हिटिंग इफेक्ट, उदाहरणार्थ इस्त्री असेल, गिझर असेल, अशा पद्धतीचे असणारे काही ॲपॅरेटस जे आहे तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट आपण पास केला तर त्या ठिकाणी हिटिंग इफेक्ट त्या ठिकाणी सापडतो. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक बेल आहे. इलेक्ट्रिक बेलमध्ये काय होतं नसते मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक प्रोडक्शन्स त्या ठिकाणी होत नसते. चुंबकत्व जे आहे तर ते चुंबकत्व त्या ठिकाणी निर्माण होत नसते. कधी कधी काय होतं नसतं आपल्याला फॅनच्या बाबतीमध्ये असणारी काही इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर होत नसतो. फॅन जो आहे तर तो फॅन काय होता नसतो रोटेट त्या ठिकाणी होत नसतो.
कधी कधी आपल्या लक्षात येत नसते की असताना काही मेकॅनिकल एनर्जी जी आहे तर ते मेकॅनिकल एनर्जीचं साऊंड एनर्जी जी आहे तर त्या साऊंड एनर्जीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीचा वापर करून अनेक अशा प्रकारचे असताना ते काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी जे दाखवलेले ते काही विविध अशा प्रकारचे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट जे आहेत तर ते इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटमुळे त्या ठिकाणी होतात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहिजे एनर्जी ट्रान्सफर इन या इलेक्ट्रिक सर्किट त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. असणारं जे काही विद्युत परिपथ जे आहे तर त्या विद्युत परिपथामध्ये असणारी जी काही विद्युत धारा जी आहे तर त्या विद्युत धारेचं असणारं ते काही ट्रान्सफर जे आहे तर ते ट्रान्सफर कसं होते ते आपल्याला पाहिजे. त्याच्यासाठी ट्राय दिस करून पाहिलं आपल्याला सांगितलंय की मागच्या पानावर त्या ठिकाणी आकृती आहे ती आकृती आपण पहिल्यांदा त्या ठिकाणी काढू आणि मग आपल्याला नेमकं लक्षात येईल की काय काय होतं. की सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स त्या ठिकाणी रेजिस्टन्स दाखवण्यासाठी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रेजिस्टन्स जो आहे तर तो रेजिस्टन्स त्याला आरण. हा जो काही रेजिस्टन्स जो आहे तर तो रेजिस्टन्स ए आणि बी अशा प्रकारचे असणारे जे काही दोन पॉईंट जे आहेत तर त्या दोन पॉईंटच्या दरम्यान आणि जे काही दोन पॉईंट जे आहेत तर त्या दोन पॉईंटच्या दरम्यानचं असणारे जे काही व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज मोजण्यासाठी असणारे काही व्होल्टमीटर जे आहे तर ते व्होल्टमीटर त्या ठिकाणी लक्षात रेजिस्टन्स आहे ए आणि बी पॉईंटच्या दरम्यान त्यांच्या दरम्यानचं असणारे जे काही रेजिस्टन्स जे आहे व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज मोजण्यासाठी या ठिकाणी व्होल्टमीटर. त्याच्यानंतर हा असणारा जो काही रेजिस्टन्स जो आहे तर त्या रेजिस्टन्स मधून फ्लो होणारे जे काही इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी मोजण्यासाठी ॲमीटर जे आहे तर ते ॲमीटरचा त्या ठिकाणी वापर केला असेल ते पॉझिटिव्ह साईन आहे खालच्या बाजूला त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल. त्याच्यानंतर हे असणारं जे काही सर्किट जे आहे या सर्किटला काय केलं तर आठवीचं जर तुम्हाला जर आठवत असेल तर आपल्याला बॅटरी दाखवायची आणि ती बॅटरी दाखवण्यासाठी सर्वसाधारणपणे कशी दाखवतो मोठी रेष एक छोटी रेष आणि काय करतो एक मोठी रेष एक छोटी रेष एक मोठी रेष एक छोटी रेष म्हणजे दोन बॅटरी या ठिकाणी जोडल्या थोडं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. म्हणजे अशा पद्धतीची असणारी काही बॅटरी जी आहे तर ती बॅटरी मॅग्नेटिक. त्याच्यानंतर ही असणारी काही बॅटरी जी आहे तर त्या बॅटरीमध्ये इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे चालू बंद करण्यासाठी असणारी काही टॅपची असते. अशा टॅपकीमध्ये मी या ठिकाणी डॉट जर दाखवला तर याचाच अर्थ की टॅपकी जी आहे तर ती बंद आहे याचा अर्थ याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट वापरतो इलेक्ट्रिक करंट पास टॅपकी मला त्या ठिकाणी ती बंद आहे असं दाखवायचं असेल तर याच्यामधला टिंब मी त्या ठिकाणी काढून सर्किट डायग्राम करत असताना लक्षात घालते आणि मला या ठिकाणी करंट जो आहे करंट चालू आहे म्हणून ती टॅपकी अशा पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक करंट जो आहे तो नेहमी पॉझिटिव्ह टू निगेटिव्हकडे जातोय. पॉझिटिव्ह जे आहे पॉझिटिव्ह अशा पद्धतीने इलेक्ट्रिक सप्लाय करतो इलेक्ट्रिक सप्लाय. त्याच्यानंतर हे जे असणारे काही व्होल्टमीटर जे आहे तर ते व्होल्टमीटर सुद्धा जोडत असताना पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा पद्धतीची त्याची असणारे काही टर्मिनल जे आहेत ते टर्मिनल आहे. त्याच्यानंतर एबी हे जे काही दोन पॉईंट जे आहेत तर त्या एबी पॉईंटच्या दरम्यानचं असणारे काही व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज सर्वसाधारणपणे आकृतीमध्ये VAB अशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी असणारे काही सर्किट जे आहे तर ते सर्किट आपल्याला त्या ठिकाणी दाखवले. आता काय काय करायचे की कनेक्टिंग वायर्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण असणारे काही इलेक्ट्रिक सेल जो आहे तो इलेक्ट्रिक सेल आहे हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर इथे व्होल्टमीटर जोडलेलं इथे काय केलेलं आपण ॲमीटर हे नावं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. व्होल्टमीटर सर्वसाधारणपणे व्होल्टेज मोजण्यासाठी ॲमीटर जे आहे तर ते ॲमीटर करंट जो आहे तो करंट मोजण्यासाठी आणि जे आपल्याला या ठिकाणी लगते अशा पद्धतीची त्या ठिकाणी असतात जे काही डायग्राम जे आहे तर ते डायग्राम आहे. बघा प्रोसिजर कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन द अकम्पेनिंग फिगर 4.2 किंवा फळ्यावर दाखवलेल्या पद्धतीने काय करायचं सर्किट डायग्राम जे आहे तर ते सर्किट डायग्राम त्या ठिकाणी जोडायची. पुढे आफ्टर टेकिंग द कॉम्पोनंट्स विथ प्रॉपर हेल्प आता या ठिकाणी व्होल्टमीटर घ्यायचे ॲमीटर घ्यायचे रेजिस्टन्स घ्यायचे बॅटरी घ्यायची योग्य किमतीचा घ्यायचा. आता योग्य किमतीचा ज्या वेळेला
9वीचे आपल्याला खरं तर आपण प्रयोग करून पाहिला पाहिजे, परंतु काय आपण प्रयोग केलेले आपण करून पाहू. त्यावेळेला लक्षात येईल की या ठिकाणी व्होल्टमीटर जे आहे तर किती व्होल्टेज त्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी ते मोजू शकतं का, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जे काही व्होल्टमीटर घेणार त्याची कॅपॅसिटी करायची तेवढा व्होल्टेज मोजण्याची. या ठिकाणी ॲमीटर आपण घेतलं तर किती करंट त्याच्यामधून पास होतं तर त्याची कॅपॅसिटी त्या ठिकाणी पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला रेजिस्टन्स त्या ठिकाणी आहे, हे रेजिस्टन्स जे आहे तर ते किती ओहमचं आहे अशा पद्धतीच्या योग्य अशा असणाऱ्या काही व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यूचं काय करायचंय, जे काही कॉम्पोनंट्स घटक जे आहे तर ते घटक त्या ठिकाणी घ्यायचे. पुढे मेजर द करंट आय. त्याच्यानंतर सर्किट त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर टॅपची बंद करायची. बंद केल्यानंतर या ठिकाणी व्होल्टमीटर असणार आहे, त्या व्होल्टमीटरमध्ये तुम्हाला असणारे काही करंट जो आहे तर त्या करंट किती त्या ठिकाणी पास होतो तर आपल्याला काय करायचंय, असणारे जे काही मिलिमीटर जे आहे किंवा ॲमीटर जे आहे तर त्या ॲमीटरच्या साईडने तो करंट जो आहे तर तो करंट आपल्याला त्या ठिकाणी. आल्सो मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. त्याचबरोबर आपण मगाशी सांगितले की एबी हा त्याचा रेजिस्टन्स जो आहे तर त्याच्या दरम्यान काय केलं आपण व्होल्टमीटर त्या ठिकाणी. ते व्होल्टमीटर जे आहे तर या दोघांच्या दरम्यानचं असणारे काही व्होल्टेज जे आहे तर ते व्होल्टेज सुद्धा आपल्याला ठिकाणी जॉईन आपल्याला मेजर करायचे आणि जे काही व्होल्टेज त्या ठिकाणी येईल किंवा पोटेन्शियल डिफरन्स येईल तर त्या पुढे व्हीबी हे जे अक्षर जे आहे तर त्या व्हीबी अक्षर दाखवले. ते पुढे आपल्याला सांगितलंय की पोटेन्शियल डिफरन्स व्हीबी. कुठला आहे पोटेन्शियल डिफरन्स व्हीबी बिटवीन द 2 पॉइंट्स. कोणते 2 पॉइंट्स आहेत तर आकृतीमध्ये आपल्याला हा जो काही रेजिस्टन्स जो आहे तर त्या रेजिस्टन्सचा ए आणि बी या 2 पॉइंटच्या दरम्यानचा असणारे जे काही पोटेन्शियल डिफरन्स जे आहे तर ते पोटेन्शियल डिफरन्स आपण व्ही ए बी या अक्षरानं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर दुसऱ्या त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे, द पोटेन्शियल ऍट द पॉइंट ए इज हायर दॅन द पोटेन्शियल ऍट द बी. त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे ए हा जो काही पॉईंट जो आहे तर त्या ए पॉईंट पाशी आणि बी पॉईंटचा जर आपण जर विचार जर केला तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की ए पॉईंट जो आहे तर तो हायर पोटेन्शियल डिफरन्सला त्या ठिकाणी असणार आहे. बी पॉईंट जो आहे तर तो बी पॉईंट त्या ठिकाणी काय सांगितले लो पोटेन्शियल डिफरन्सला त्या ठिकाणी. आता का असणार आहे तर 4 जर आपण पाहिला तर या ठिकाणी ए पॉईंट जो आहे तो कशाला जोडला कोणी पॉझिटिव्ह पॉईंट आणि जिथे पॉझिटिव्हला जोडलेला असेल तर त्याच्यामधलं असलेलं काही पोटेन्शियल डिफरन्स आहे तर ते सर्वात जास्त. बी पॉईंट जर पाहिला आपण तर बी पॉईंट काय केलेलं आहे निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे जो पॉईंट त्या ठिकाणी पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडलेला असेल तर त्याची व्हॅल्यू त्या ठिकाणी हाय असणार आहे. जो पॉईंट त्या ठिकाणी लो टर्मिनलला किंवा निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला असेल तर त्याचं पोटेन्शियल डिफरन्स त्या ठिकाणी कमी असणार आहे. म्हणून ए पॉईंट जो आहे तर तो हायरला असणार आहे, बी पॉईंट जो आहे तर तो कसा असणार आहे लोअरला असणार आहे. एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पुढे सांगितले पुन्हा एकदा पहा, द पोटेन्शियल ऍट ए इज हायर दॅन द पोटेन्शियल ऍट बी ऍट द पॉइंट ए इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ द सेल अँड द पॉइंट बी इज निगेटिव्ह इलेक्ट्रोड ऑफ द सेल. किंवा दुसरा आपण त्या ठिकाणी विचार करा. असाही नाही करायला आपल्याला तर आपल्या लक्षात येत नसते की ए पॉईंट जो आहे तो ए पॉईंट पुढे जोडलेला कोणी बॅटरी जे आहे सेल जे आहे तर त्या सेलच्या पॉझिटिव्हला. त्याच्यानंतर ए पॉईंट जो आहे तर तो ए पॉईंट कुठे जोडलेला कोणी निगेटिव्ह टर्मिनल जो आहे तर त्या निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे बॅटरी जी आहे तर त्या बॅटरीची असणार ते काही निगेटिव्ह टर्मिनल जे आहे तर त्या निगेटिव्ह टर्मिनलला त्या ठिकाणी. याच्यानंतर पुढे पहा, इफ क्यू चार्ज फ्लोज फ्रॉम पॉइंट ए टू, हा जो काही करंट जो आहे किंवा असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो चार्ज समजा आपण क्यू मानलं आणि क्यू एवढा असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो प्रभार काय होतो दिसतो ए पॉईंट पासून बी पॉईंट जो आहे तर तो बी पॉईंट पासून त्या ठिकाणी फ्लो होता. हा फ्लो होत असताना 9वीचा आपल्याला आठवायचं की असणारा जे काही वर्क जे आहे. आता हा जो काही क्यू एवढा असणारा जो काही प्रभार जो आहे तर तो क्यू एवढा प्रभार ए पासून बी पर्यंत त्या ठिकाणी फ्लो होत असताना घडून येणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य आपलं दिलेलं बा वर्क व्ही ए बी क्यू अशा पद्धतीचं असणारं जे काही वर्क जे आहे ते वर्क त्या ठिकाणी होतं. आता हे जर कळालं नाही तर आपलं 9वीचं पुस्तक आहे आपल्याकडे काही सध्या 9वीचं पुस्तक आहे तर पुस्तका आणि मग आपल्याला त्या ठिकाणी कळेल की नेमकडे. तर या ठिकाणी वर्क जे आहे तर ते वर्क व्ही ए बी क्यू हॅज बीन डन ऑन द क्यू फाईल गोईंग फ्रॉम ए टू. म्हणजे ए पासून बी बिंदू पर्यंत जात असताना किती कार्य त्या ठिकाणी घडतंय तर ते कार्य आपल्याला त्या ठिकाणी व्ही ए बी क्यू याने त्या ठिकाणी दाखवतं. आणि फ्रॉम व्हेअर डज द एनर्जी कम
टू डू धिस. आता हे जे काय असणार चार्ज जो आहे तर तो चार्ज काय करायचा आहे ए पासून बी पर्यंत त्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे. आणि हा जो असणारा जो काही चार्ज जो आहे तर तो चार्ज त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी लागणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी पुढून आलं तर ते आपल्याला पुढे दिलेलं आहे. द सोर्स ऑफ एनर्जी इज द सेम. पुढून आलं तर याकडे आपण बॅटरी घेऊ. या बॅटरीमधून असणारा जो काही करंट जो आहे तर त्या करंट काय दिसते तर तो त्या ठिकाणी हा काही चार्ज जो आहे तर तो चार्ज काय होता दिसतो ए पासून बी पर्यंत त्या ठिकाणी काय केला जातो तर त्या बॅटरीमध्ये असणारा जो काही प्रभार जो आहे तर त्या प्रभारामुळे त्या ठिकाणी नेला जातो. द सेल गिव्स दिस एनर्जी थ्रू द चार्ज क्यू टू द रेजिस्टन्स व्हेअर द वर्क VABQ इज परफॉर्म. म्हणजे या ठिकाणी आपण जोडलेली काही बॅटरी जी आहे तर ती बॅटरी काय करता दिसते याच्यामधला असणारा जो काही क्यू एवढा जो काही प्रभार जो आहे तो क्यू एवढा प्रभार काय करता दिसते ए पासून बी पर्यंत त्या ठिकाणी ते नेताना दिसते. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला सांगता येईल पहा इफ द चार्ज क्यू फ्लोज फ्रॉम ए टू बी इन टाइम. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय सांगितलं की क्यू एवढा असताना तो काही प्रभार जो आहे तो क्यू एवढा असताना तो काही प्रभार जो आहे तो प्रभार ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी लागणारा जो काही कालावधी जो आहे तो कालावधी दिसायचा आपल्याला टी त्या ठिकाणी. दॅट इज द वर्क इज परफॉर्म इन द टाइम टी. हे जे काही कार्य जे आहे तर ते कार्य घडून येण्यासाठी लागलेला जो काही कालावधी जो आहे तो कालावधी त्या ठिकाणी टी आहे. आणि ड्युरिंग दॅट टाइम या कालावधीमध्ये द एनर्जी दॅट इज VABQ इज गिव्हन टू द रेजिस्टर. आणि जी काय असतं ती काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी VABQ असतं. ती काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय केलं तर हा जो काही रेजिस्टर आपण या ठिकाणी जोडलाय तर त्या रेजिस्टरला तेवढी असताना ती काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी केली. आता व्हॉट हॅपन्स टू दिस एनर्जी. आता ही जी काही दिलेली जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं नेमकं काय होतं तर पुढे आपल्याला सांगितले this energy is received by the resistors and is converted into heat. आपल्याला माहिती हीटर मधून इलेक्ट्रिक करंट पाठवतो तर त्या इलेक्ट्रिक करंटचं ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये येतं उष्णतेमध्ये. तसं या ठिकाणी हा जो काही रेजिस्टर जो आहे तर त्या रेजिस्टर पासून पाठवलेला जो काही चार्ज जो आहे तर त्या चार्जमुळे त्या ठिकाणी त्याला ऊर्जा मिळता नसते. आणि या ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय होता दिसते हा जो काही रेजिस्टर जो आहे तर त्या रेजिस्टरला त्या ठिकाणी मिळता नसते. रेजिस्टरला उष्णता मिळाली त्याची काय होता नसते तर त्याचं रूपांतर जे आहे तर ते उष्णतेमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि देअरफॉर द टेम्परेचर ऑफ द रेजिस्टर्स इन्क्रीज. याच्यामुळे याचं असणारे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी वाढतं एवढं फक्त त्या ठिकाणी. पुढे इफ इन द सर्किट द रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय ए मोटर इन विच फॉर्म विल द एनर्जी गिव्हन बाय द सेल गेट ट्रान्सफर. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला म्हटले की सर्वसाधारणपणे मोटार असेल इलेक्ट्रिक मोटार या इलेक्ट्रिक मोटरच्या काय सांगितली इन द सर्किट द रेजिस्टर इज रिप्लेस बाय द मोटर. या ठिकाणी काय केलं रेजिस्टरच्या आपण मोटर मोटरला काय केलं सप्लाय जो आहे तर तो सप्लाय जर दिला तर दिलेली जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं कशामध्ये रूपांतर होईल कशामध्ये रेजिस्टरच्या ऐवजी मोटर जोडली आपण. मोटर जोडली तर काय करते मोटर पाणी उपसते. म्हणजे नेमकं काय करते मेकॅनिकल वर्क यांत्रिक असे पाणी उपसण्याचं कार्य करताना दिसते. म्हणजे मेकॅनिकल असण्याचे जे वर्क जे आहे तर ते मेकॅनिकल वर्क त्या ठिकाणी करताना दिसते. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला बघणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.